आपल्याला आज पाण्यानिमित्त कानवडी बनवायची. आता या खसखसीला भाजून घ्यायचं. हे मिरी, हे खोबरं आणि हे गूळ. आता फक्त खसखसीला थोडं थोडं भाजायचं. आता हे मिरी टाकायची जरा. आता हे खोबरं पण इथं टाकायचं. आता हे काढून घ्यायचं. आता हे मिसळायचं. खोबरं, खसखस आणि मिरी हे असं मिसळायचं. आता गूळ काढून घेतला तरी जमते. आता हे गव्हाचं पीठ. आता याच्यात थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं थोडा घट्ट उडाला द्यायचा. पातळ नाही, पातळ भारी. पान आता असं टाकायचं. लिंबू पान करावं लागतं याला. खाली असं पीठ टाकायचं. पाणी असं हे असं पाण्याचं. याच्यात असं गूळ घालायचं. काढण्याचा असं लावायचं. आता याला असं हे दाबायचं. हे दाबायचं असं. पुन्हा असं दाबायचं. हे कांदा फुटत नाही. पुन्हा असं दाबून घ्यायचं. असं दाबायचं. आता हे पाणी येळलेल्या बुटुळ्याचं आहे. आता आपण जे भात करतो ना हे त्याचं पाणी आहे. आता त्याचं पाणी आता हे आपण काढून बसवायचं. आता हे अर्ध वाट पाणी आता हे याच्यात टाकायचं. आता हे असं टाकायचं कानव्यात पाणी. आता हे झालं पाणी टाकलं. आता ह्याला असं पाणी लावायचं. याला चौकून याला पुन्हा असं दाबायचे. हे आता दाबायचं. हे असं ह्याला असं याला टाकायचं. ह्याला असं कानूला असा भाजायचा आहे. याचं पोट भाजलं जाते. भाजला तर भाजून घ्या त्याला. आता हे असं पुरी पुन्हा असं भाजायचं. हे असा भाजून घ्यायचा म्हणजे हे फुटत नाही. कानूला फुटलं की याचं पाणी होते. पोट भाजून घ्यायचं. पाणी असं काढायचं.
पाणी असे काढून घ्यायचे आणि कांद्याला असं गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे कांदे